वकाना ते निरोड आणि वकाना ते भिलखेड हा जो शासनाने मान्य केलेला रोड आहे त्या संदर्भात विजयभाई वानखडे यांनी बऱ्याच वेळा आंदोलन केलं आणि त्याचे यश म्हणून आज हा रोड होत आहे. परंतु काय सांगणार आपण या रोडच्या संदर्भात? गेल्या 10 वर्षापासून प्रलंबित असलेला हा रस्ता ऑल इंडिया पॅन्थर सेना आणि गावकऱ्याच्या गेल्या 11 महिन्याच्या संघर्षाने हा रस्ता अखेर वकाना ते निरोड असेल, वकाना ते बिलखेड असेल, हे दोन्ही रस्ते प्रामुख्याने या ठिकाणी यशस्वी झाले आणि यशस्वी होऊन हे रस्ते आज रोजी चालू आहेत. परंतु वकाना ते निरोड हा जो काही रस्ता आहे हा एकंदरीत अंतिम टप्प्यात या ठिकाणी चांगल्या रीतीने या ठिकाणी पोहोचलेला आहे. परंतु वकाना ते बिलखेड हा जो काही रस्ता या ठिकाणी चालू आहे हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाच्या पद्धतीने हा रस्ता या ठिकाणी चालू आहे. याच्यामध्ये काम करत असताना नाल्याची उंची कमी आहे. जवळपास 1.5 ते 2 फुटाचा नाल्या आहेत. की गेल्या आज ज्या स्पॉटवर मी या ठिकाणी उभा आहे या स्पॉटवरती गेल्या 50 एकरामधून 200 एकरामधून या ठिकाणी पाणी या नाल्याच्या बाजूने या ठिकाणी शेतामधून या ठिकाणी वाहते आणि इथून हा खारवायामध्ये छोटी एक नदी आहे. त्या नदीला त्या ठिकाणी हा रस्ता भिडतो आणि म्हणून 200 एकरातून पाणी या खारवापर्यंत या ठिकाणी जाते. आणि मला एक सांगायचं आहे की हा रस्ता या ठिकाणी इथून यांनी खडीकरण या ठिकाणी चालू केलेलं आहे. हे खडीकरण कमीत कमी 6 इंच पर्यंत या ठिकाणी पहिला लेअर जो असतो हा कमीत कमी 6 इंचाच्या जवळपास या ठिकाणी असायला पाहिजे. परंतु तसं इथल्या संबंधित ठेकेदाराने जे काम या ठिकाणी घेतलेलं आहे हे काम घेत असताना याचा जो पहिला लेअर आहे हा पहिला लेअर जवळपास 6 इंचाचा असायला पाहिजे. परंतु तो सध्याच्या स्थितीमध्ये जवळपास 2 ते 3 इंचाचा लेअर या ठिकाणी आहे. आणि याची जी काही रोडच्या माध्यमातून जे काही प्रेसिंग या ठिकाणी व्हायला पाहिजे ते प्रेसिंग या ठिकाणी केलेले नाही. आणि काम करत असताना जे काही माती काम नालीचं खोलीकरण करून जे काही माती या ठिकाणी रोडवरती टाकल्या जाते त्या नालीमधून काढून त्याचं सुद्धा या ठिकाणी लेवल या ठिकाणी केली जात नाही. त्याच्या बिगर म्हणजे ज्या ठिकाणी लेवल केलेली नाही आणि अशा अवस्थेमध्येच त्या ठिकाणी दगड त्या ठिकाणी टाकल्या जाते, मुरुम त्या ठिकाणी टाकल्या जाते. परंतु मला एक सांगायचं आहे की या लेवलची कुठेही लेवल वकान्यापासून ते बिडखेडपर्यंत या ठिकाणी लेवल या ठिकाणी निघालेली नाही, काढलेली नाही आणि त्याच्यावरच या ठिकाणी मुरुम या ठिकाणी टाकला जातो. आणि अशा परिस्थितीमध्ये गावकऱ्यामध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी असंतोष या ठिकाणी निर्माण झाला. आणि काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून मला कळवण्यात आलं की बा या रस्त्याचं अत्यंत निकृष्टपणे या ठिकाणी काम चालू आहे. आणि म्हणून मी प्रत्यक्ष या रोडवरती या ठिकाणी आलो आणि या रोडची पाहणी केली. मला खरोखर या ठिकाणी जाणवलं की हा रोड अतिशय निकृष्टपणे या ठिकाणी चालू आहे. जवळपास 6 लक्ष रुपयाचा हा रोड या ठिकाणी मंजूर झाला. मला एक म्हणायचं आहे, जर हा रस्ता निकृष्ट दर्जाचा जर होत असेल तर गावकऱ्यांनी आता ठरवलेलं आहे की हा रस्ता आता आपण या ठिकाणी थांबवला पाहिजे. जर 1 वर्षाच्या आतमध्ये जर हा रस्ता जर खराब झाला तर गेल्या 5 वर्ष या ठिकाणी आम्ही का परत या PWDच्या दालनामध्ये आम्ही चक्रा मारायच्या का, संघर्ष करायचा का? या ठिकाणी ज्या ठेकेदाराने हे काम घेतलेलं आहे हा ठेकेदार अतिशय हुल्लरपणे अतिशय बेजबाबदारपणे वक्तव्य करून या ठिकाणी मी वेळोवेळी त्यांना फोनवर या ठिकाणी संपर्क साधला की साहेब तुम्ही या जे काही काम या ठिकाणी करत आहात हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे. आणि या संदर्भात मी त्यांना माहिती दिली. परंतु उडवाउडीचं उत्तर देऊन बेजबाबदारपणे उत्तर देऊन हा रस्ता चांगल्या दर्जाचा आहे असं त्यांनी बोलून विषय संपून टाकला. आणि म्हणून या ठिकाणी शेतकरी आक्रमक झाले आणि आज रोजी हे सगळे शेतकरी या ठिकाणी रस्त्यावर आले. आणि म्हणून हे पाठीमागे जी गाड्या या ठिकाणी आहेत मुरुमच्या या ठिकाणी थांबवल्या गेलेल्या आहेत. आम्हाला रस्ता पाहिजे, आम्हाला मजबूत रस्ता पाहिजे, आम्हाला क्वालिटीबाज रस्ता पाहिजे, आम्हाला दर्जेदार रस्ता पाहिजे. जर या गोष्टी जर होत नसेल तर मग रस्ता करण्याची गरज नाही. आजही आमच्या अनेक पिढ्या आमच्या आजोबांच्या आमच्या अनेक पिढ्या या रस्त्याने या ठिकाणी माती घाऱ्यामध्ये या ठिकाणी आपल्या शेतातला पिकवलेला माल हा घरापर्यंत कसा बसा कसा या ठिकाणी पोहोचवण्याचं काम केलं.
परंतु गेल्या 11 वर्षाच्या संघर्षामुळे आज आम्ही यशस्वी झालो आणि प्रत्येक गावकऱ्याच्या मनामध्ये एक आनंद उत्सव या ठिकाणी निर्माण झाला की आता आपल्या गावाला रस्ता मिळाला. परंतु रस्ता जर दर्जेदार जर होत नसेल तर मग या अधिकाऱ्यांचं करायचं काय, या ठेकेदारांचं करायचं काय, या शासन प्रशासनाचं करायचं काय. म्हणजे 6 लाख कोटी रुपयाचा रस्ता आहे आणि 2 कोटी रुपयाचा जर रस्ता होत असेल तर 4 कोटी हे त्यांच्या घशामध्ये नरड्यामध्ये गिळण्याचं काम हे शासन प्रशासन करताय का, हे PWचे अधिकारी करतायत की काय, हे ठेकेदार करतायत की काय, असा प्रश्न इथल्या संबंधित सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि म्हणून माझी कळकळीची या शासनाला नम्र विनंती आहे, आव्हान आहे, अलर्ट आहे. जर का चांगल्या प्रतीचा रस्ता जर झाला नाही तर आम्ही हा रस्ता थांबवल्याशिवाय राहणार नाही. आज हे पाठीमागे या ठिकाणी गाड्या थांबवलेल्या आहेत. जर या रस्त्याची लांबी रुंदी जर पाहिली तर वकाण्यापासून नदीपासून सुरुवात केली तर बिलखेडपर्यंत हा रस्ता 42 फुटाचा रस्ता या ठिकाणी मंजूर झालेला आहे. त्याची जी काही लांबी आहे हे 42 फूट आहे. परंतु मी पूर्ण या ठिकाणी बिलखेडपर्यंत याची मोजणी केली. कुठं 38 आहे, कुठं 40 आहे, कुठं 39 आहे, कुठं 42 आहे, कुठं 41 आहे. म्हणजे याचं एकंदरीत ऍक्च्युअल जे काही माप आहे इस्टिमेटनुसार, याचं इस्टिमेटनुसार माप बिलखेडपर्यंत या ठिकाणी घेतलेलं नाही. हे का घेतलेलं नाही याचाही प्रश्न मी PWच्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित या ठेकेदारांना या ठिकाणी विचारू इच्छितो. आणि जर का बिलखेडपर्यंत याची लांबी रुंदी जर इस्टिमेट प्रमाणे जर झाली नाही तर याद राखा, प्रत्येकाच्या ढुंगणावर लाथा मारल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. हा रस्ता अतिशय उत्तम प्रतीने, अतिशय दर्जेदार पद्धतीने जर झाला नाही तर याद राखा, गाठ गावकऱ्याची आहे, गाठ पॅन्थरची आहे. म्हणून या ठिकाणी इशारा देतो, इथल्या PWच्या अधिकाऱ्यांना सुद्धा इशारा देतो, आताच्या आता जर या ठिकाणी अधिकारी पोहोचला नाही, सर्व शेतकऱ्याच्या जी काही मागण्या आहेत हे मागण्या जर मान्य केल्या नाही तर हा रस्ता या ठिकाणी थांबवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. अशा प्रकारचा इशारा सुद्धा या आजच्या या शेतकऱ्याच्या समक्ष या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय. स्टार भारत न्यूज लाईव्ह एक्सप्रेससाठी संग्रामपूर तालुका प्रतिनिधी मुकिंदा गवांदेसह रतन भगत,